पुढील नेतृत्व माननीय सुशील भाऊ बेले हे महामोर्चाचं नेतृत्व घेतील। या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड तहसील कार्यालयासमोर आक्रोश जनशक्ती संघटनेचे ढोल बजाव आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले आहेत। कशासाठी आज या ठिकाणी तुम्ही मोर्चा घेऊन आले आहेत? गेल्या 7/8/2022 ला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये एक आम्हाला दृश्य पाहायला मिळालं, ते म्हणजे पूर परिस्थिती। त्यामध्ये आम्ही जवळपास त्या पुरामध्ये संपूर्ण गाव असं वाहत होतं, अशा दृष्टिकोनातून असं चित्र समोर दिसत होतं। पण त्यावेळेस अचानक पाणी थांबलं आणि काहीच लोकांचं जे खडकपेंड एरिया असो, मिरची प्लाट असो, काही शीख समुदायातील वस्तीतले लोक असेल, आंबेडकर चौकातील आणि शनिवार पेठ या परिसरातून काही जागी पूर परिस्थिती तयार झाली आणि बरेच घरं जे आहेत ते पडले। ते परिस्थितीचे जे काही नियोजन असायला पाहिजे होतं प्रशासनाने, ते अजूनपर्यंत पूर्ण केलेलं नाही। त्यांना पुनर्वसन म्हणून देण्याचं त्यांनी नियोजन केलेलं होतं, अजूनपर्यंत तयार झालेलं नाही। चुडामण नदीचं संरक्षणाचं काम करणार होते, पण अद्यापही झालेलं दिसून येत नाही। अनेक असे मुद्दे आहे की ज्याचं अजूनपर्यंत कुठलंच नियोजन झालेलं नाही। जे पाणी शहरामध्ये अगोदर येत नव्हतं, ते पाणी नदीचं नाल्याचं संपूर्ण शहरामध्ये येताना दिसत आहे। त्याच्यापासून थोडं जरी पावसाचं प्रमाण वाढलं तर ते संपूर्ण शहराला धोका होऊ शकते। हे परिस्थिती आज शहराची झालेली आहे, पण अद्यापही कुठलंच नियोजन इथचं स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन किंवा इरिगेशन डिपार्टमेंट हे कुठलंच करून देताना दिसून येत नाही। म्हणून आमची जी मागणी आहे, हे मागणी इथच्या स्थानिक आमदारांना सुद्धा आहे, इथच्या तहसीलदारांना सुद्धा आहे, इथच्या सीओ साहेबांना सुद्धा आहे की तुम्ही तात्काळ या नियोजनावर काय करू शकता। आम्हाला आठवते की ज्यावेळेस 2022 ला पूर परिस्थिती तयार होती, त्यावेळेस आमदार साहेब जवळपास 5 करोड रुपयाचं लग्न केलं असं अशी परिस्थिती त्यावेळेस तयार झाली होती। त्यावेळेस गोरगरीब जे लोक होते, ज्या लोकांची आजही खावाची व्यवस्थित परिस्थिती नाही आहे, त्यांना राहण्यासाठी घर सुद्धा नाही आहे, त्यावेळेस आमदार साहेबांनी 5 करोडाच्या वरतं जवळपास लग्न स्वतःचं केलं आहे। त्यावेळेस एकाही ज्या नागरिकांनी त्यांना वर्गणी दिली होती, त्या नागरिकांचं कुठंच काही लक्ष दिलेलं नाही। आम्ही त्यांचं एक आभार मानतो की त्यांनी मंत्रालयामध्ये पुनर्वसन व्हावे, या पुनर्वसन होण्यासाठी त्यांनी मागणी केली, पण त्या मागणीचं कुठंही काही दिसून येत नाही। आमचं एकच मत आहे की जोपर्यंत आमच्या मागणीकडे लक्ष होणार नाही, तोपर्यंत आम्ही सतत नेहमी आंदोलन करत राहू आणि कुठल्याही स्तरावर जावं लागेल तरी जाण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही। आता काय करणार आहे तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर? जोपर्यंत आमच्या मागण्या चांगल्या पद्धतीने आम्हाला नियोजन भेटणार नाही, त्याचं कुठेतरी आम्हाला पत्रानुसार मागणीचं पूर्णता होते का नाही याची जर आम्हाला एकदम माहितीच कळणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। ढोल बजाव आंदोलन आणि इथं स्थायिक आम्ही ठिय्या आंदोलन घेऊन आम्ही तोपर्यंत हटणार नाही। 2022 मध्ये आलेल्या वरुड शहरातील महापुरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांसाठी आज आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त नागरिकांनी वरुड तहसील कार्यालयासमोर हे ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्यांची दखल प्रशासन घेत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच सुरू ठेवू, असा इशारा सुशील बेले यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।